कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तिला तर इतका चांगला प्रेमळ नवरा मिळाला, श्रीमंत सासर, ऐशारामाचं लाईफ, हे सगळं असून सुद्धा जर तिला आपल्याकडे यायचं नसेल तर तिची मर्जी। सुख टोचतं म्हणतात ना, ते ह्यालाच। खरं तर हे सगळं अनुभवायची लायकीच नाहीये तिची। धीरज, मी तुला सांगते ते ऐक, आपण इथून निघूया। तिला यायचं असेल तेव्हा ती ये। नाही, निशीला भेटल्याशिवाय मी परत येणार नाही। आणि काहीही झालं तरी मी तुला तिला भेटू देणार नाही। नीरज, 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 कुठे चाललायस? मी आपल्या त्या घरी चाललो। पण कशाला? कशाला म्हणजे मला निशीशी बोलून हे सगळं क्लिअर करायचं, आणि ते झाल्याशिवाय मी नांदिवली सोडून कुठेही जाणार नाही। अरे, निशीशी बोलण्याचा कालपासून प्रयत्न करतोयस ना तू? काय झालं? झालं का काही क्लिअर? खरं तर आपल्या इकडे काहीही उरलं नाहीये। मी तर विचार करते हे घर सुद्धा विकून टाकते आणि ह्या लोकांशी कायमचे संबंध तोडून आपण आपल्या जगात परत जाऊ। इथे तुझ्या इमोशनशी कुणालाच पर्वा नाहीये बेटा। नाही मॉम, हे सगळं मला निशीशी बोलल्यानंतरच ठरवता येईल, त्याआधी नाही। ठीक आहे, पण मग तुला तिकडे जायची काय गरज? तू इथे थांब ना माझ्यासोबत। तुला जे काही करायचं ते इथे राहून कर। मॉम, मला निशीशी बोलायचा प्रयत्न करायचा आहे, आणि तो प्रयत्न मी त्या घरात, तिच्या समोरच्या घरात राहून जास्त इझिली करू शकेन। येतो मी। आता मला पुन्हा एकदा काहीतरी मोठं पाऊल उचलायला हवं, त्याशिवाय निशी ह्याच्या आयुष्यातून जाणार नाही। कारण आता हा सुद्धा माझ्या हाताबाहेर जात चाललाय। दादांशी बोललो तर ते मला नक्कीच निशीपर्यंत पोहोचवू शकतील, ते मला समजून घेऊ शकतात। दादा, तुम्ही या, आपण तिथे भेटल्यानंतर बोलूया। दादा 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 दादा, प्लीज प्लीज प्लीज, एकदा मला काय बोलायचं ऐकून तरी घ्या, माझी बाजू समजून तरी घ्या प्लीज। मला तुमच्याशी बोलायचंय प्लीज। मला असं वाटतंय आपल्यात बरंच काही बोलणं झालंय, अजून काय बोलायचं बाकी ठेवलंय तुम्ही? दादा, आय एम रिअली सॉरी। मी त्या दिवशी काय बोललोय खरंच माझ्या लक्षात नाही येत। ते निशी निघून गेली मला न सांगतात, त्यात मी तिला एवढे कॉल्स करत होतो, ती माझे कॉल्स उचलत नव्हती। मी या सगळ्या गोष्टींमुळे डिस्टर्ब झालो होतो, आणि मग फ्रस्ट्रेशनमुळे मी जरा मी ड्रिंक केलं, आणि ते कधी आणि कसं जास्त झालं मला रिअलाइज नाही झालं। आणि एवढ्या सगळ्यात मग इतक्यात तुमचा कॉल आला, आणि त्या नशेत मी काय बोललो माझ्या खरंच लक्षात नाही। काय म्हणाला? माझा कॉल आला? हा? हो। नाही नीरजराव, फोन तुम्ही केला होता, फोन तुम्ही केलात आणि बरंच काही बोललात, बरंच काही। हा, अर्थात तुम्ही नशेत होतात ना, त्यामुळे कदाचित तुम्हाला आठवणार नाही। तुमचा चढा आवाज, तुमचे शब्द नाही ना आठवत? शक्य आहे, तुम्ही जे बोलताय तसंच झालं असेल। मी तुम्हाला कॉल केला असेल, आणि मी तुम्हाला जे काही बोललो असेल त्यासाठी मनापासून सॉरी बोलतोय। आय एम रिअली सॉरी। माझं तसं इंटेन्शन नव्हतं। कसं आहे नीरजराव, मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कधी व्यसन केलं नाही। हा, पण असं म्हणतात की माणूस नशेत असल्यानंतर खरं
आणि स्वतःच्या मनात जे असतं ना ते बोलून मोकळा होतो. ठीक आहे, तुम्ही आता मला म्हणालात मला समजून घ्या, मला माफ करा. केलं तुम्हाला माफ, घेतलं तुम्हाला समजून. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही काय केलं? मी मोठ्या विश्वासाने माझ्या मुलीचा हात तुमच्या हातात दिला होता, हो ना? विश्वासाने दिला होता ना? काय केलं तुम्ही? माझा विश्वासघात. माझ्या मुलीला दुखवलं, तिला रडवलं इतकं की तिला रात्रभर स्वतःला खोलीत कोंडून घ्यावं असं वाटलं. मी तुमच्या घरी आलो ना त्यावेळेला तुमच्या घरातली सगळी माणसं हजर होती, पण त्यातल्या एकाही माणसाबद्दल माझ्या मुलीला विश्वास वाटत नव्हता. इतका असुरक्षित आणि एकटं वाटत होतं तिला. मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय सगळं. निशी तिथून इथे आमच्याकडे आली पण फक्त शरीराने, मनाने ती कधीच संपलेली होती. आणि तिच्या या अवस्थेसाठी एक बाप म्हणून मी तुम्हाला आयुष्यात माफ करणार नाही. नीरजराव, एक बाप आपल्या मुलीला जेव्हा लहानाचं मोठं करतो ना तेव्हा तिच्या भविष्याची स्वप्न रंगवताना त्याच्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी एक भीती रुजलेली असते. आपण एवढ्या लाडाकोडाने आपल्या मुलीला वाढवलं. लग्नानंतर सासरी गेली की तिला आपल्या घरच्यासारखी वागणूक मिळेल का? तिला उत्तम साथीदार मिळेल का जो तिला समजून घेईल, आपलंसं करेल? आपल्या अंगणात रुजलेलं रोपटं दुसऱ्याच्या अंगणात जाऊन भरेल का कोमेजेल याची चिंता असते का बापाला? जसं आपल्या घरी तिला प्रेम मिळालं तसं तिच्या सासरी तिला प्रेम मिळेल का याची काळजी असते एका बापाला. बाप जेव्हा मुलीची पाठवणी करतो ना तेव्हा आपल्या काळजाचा तुकडा दुसऱ्याच्या हाती देताना त्या बापाची काय घालमेल होते ना ते तुम्हाला नाही समजलं नीरजराव, कधीच नाही समजलं. याचं कारण तुम्हाला माणसांच्या भावनांची आणि नात्यांची कदर नाहीये. आणि ज्या माणसाला माझ्या मुलीच्या भावनांची, तिच्या प्रेमाची किंमत नाही ना, अशा माणसाच्या घरी माझ्या मुलीला मी पुन्हा पाठवणार नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.